मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आलेली आहे, मात्र काही जागांचा तिढा अद्यापही कायम होता। या संदर्भात बोलण्यासाठी खरं तर आपल्याला माहिती आहे मनसेचे नेते जे होते ते काल उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी देखील गेले होते। मात्र याच कुरबुरींच्या संदर्भात आज संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून कोणताही तिढा नाही अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। जागांचा फारसा फरक पडणार नाही असं राज ठाकरे यांनी वरळीमध्ये सांगितल्याचं संजय राऊत यांनी नमूद केलं। आजपासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील असंही राऊत म्हणाले। दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते, त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे। तर ठाकरे बंधूंच्या या युतीच्या संदर्भात उदय सामंत आणि संजय शिरसाट या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। ठाकरे बंधूंची जी युती झालेली आहे म्हणजे मनसे आणि युबीटीची जी युती झालेली आहे, मी तुम्हाला आज अगदी जबाबदारीनं सांगतो की जेव्हा मनसेचं आणि युबीटीचं तिकीट वाटप जाहीर होईल तर युबीटीनं जागा वाटपामध्ये देखील मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला असेल। ज्या जागा आवश्यक मनसेला आहेत ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं माझं जे आमची मित्रमंडळी आहेत, आमचे जे कोण सोर्सेस आहेत, सूत्र आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला कळतं आहे। त्याच्यामुळं मी अगदी ठामपणानं सांगतो की मनसे आणि युबीटी ही जी युती झालेली आहे नक्की या तिकीट वाटपानंतर राजसाहेब ठाकरेंना आणि मनसेच्या लोकांना पश्चाताप होईल। प्रत्येक जागेवर मुंबईच्या महानगरपालिकेच्या जागेवर उभाटा आणि मनसेमध्ये तिढा हा असणार आहे, कारण की दोघांचाही मतदार ते जे समजतात तसं हा एकच आहे। मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्यासाठी ह्या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झालेली। मनसेचे बी पदाधिकारी नाराज आहेत, उभाटाचे बी नाराज आहेत, म्हणून आता नेमकं चित्र काय होईल हे आता आपल्याला त्यांच्या घोषणेनंतरच कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।